तर पंढरीच्या वेशीवरून जिथं पालख्या पंढरी नगरीत प्रवेश करतात त्या पादुका मंदिर परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके यांनी। पाहूया। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा, त्यासोबत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा, हे सगळे पालखी सोहळे वाखरीमध्ये विसावल्यानंतर आज ते पंढरपूरमध्ये प्रवेश करणार आहेत। मी ज्या ठिकाणी उभा आहे याच ठिकाणी पंढरपूरमध्ये अधिकृत प्रवेश समजला जातो आणि इथं आल्यानंतर जे विसबावी चौक आहे या ठिकाणी आल्यानंतर एक शेवटची आरती होते आणि इथूनच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका या शितोळे सरकारांच्या हाती दिल्या जातात आणि पुढे पंढरपूरमध्ये हे सगळे वैष्णव जाऊन थांबतात। पण इथं आल्यानंतर ज्या पद्धतीचं स्वागत होतं, कारण पंढरपूर येण्यासाठी आपल्याला माहिती आहे की यासाठी केला होता असं शेवटचा दिस गोड व्हावा असं तुकाराम महाराज म्हणाले होते आणि याच दिवसासाठी खरं तर वारकरी वर्षभराची प्रतीक्षा करत असतात। तो क्षण अगदी पुढच्या काही तासावरती येऊन ठेपलाय आणि या ठिकाणी येणाऱ्या या संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा असेल, त्यासोबत संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा असेल, त्यासोबतच सोपन काकांचा पालखी सोहळा असेल, या सगळ्या पालखी सोहळ्यांचं स्वागत अगदी पुष्पवृष्टी करून केलं जातं। पंढरपूर प्रशासनाच्या वतीनं असेल, त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या सुद्धा या ठिकाणी स्टेज लागलेले आहेत आणि इथे अशा प्रकारे आपण बघतोय की स्वागताची तयारी सुरू आहे आणि याच ठिकाणी ते आरती होते आणि आरतीनंतर हा पंढरपूरमध्ये सगळा वैष्णव जन विसावतो। काय वाटतं ज्यावेळेस पंढरपूर जवळ दिसतं? माझ्यासोबत काही वारकरी मंडळी, मला सांगा की पंढरपूरमध्ये आल्यानंतर काय भावना होते? कारण इतक्या किलोमीटरचं अंतर चालून आल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेस पंढरपूर आलंय अशी भावना काय तयार होते? काहीच नाही, भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद प्राप्त होतो, दुसरं काहीच नाही। पण यासाठी खस्ता खाल्ल्या, कारण 18-19 दिवसाचा प्रवास, पाऊस, ऊन, वारा सगळं सोसत पंढरपूर जवळ काहीच नाही, त्याचा काही भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद। भावना आहे खरं। मला सांगा की काय भावना असते की ज्यावेळी पंढरपूर जवळ येतं आणि त्यानंतर वारकऱ्यामध्ये काय भावना निर्माण? या संसार रूपी सासरवाडीमधून आपल्या माहेराकडे जाण्याची जी ओढ असते एखाद्या लेकीला, त्या लेकीप्रमाणे या वारकरी सुद्धा एक ओढ असते पांडुरंगाच्या भेटीला जाण्याची। म्हणून ज्यावेळेस अगदी पंढरपुरामध्ये प्रवेश केला माऊलीच्या पादुकापाशी, एक अशी भावना तयार होते की पाठीमागाला सगळं दुःख विसरून एक आईच्या आणि वडिलांच्या भेटीचा जो आनंद आहे तो आनंद या ठिकाणी अश्रू रूपात बाहेर येतो आणि ती भावना मला वाटतं प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयामध्ये आहे। नक्कीच हीच भावना खरं तर वारकऱ्यामध्ये असते की माहेरला आल्याचं सुख जसं माहेरवाशीन महिलेला मिळत असतं ते सुख वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये आल्यानंतर मिळतं। कारण आपल्या सगळ्याला माहीत आहे की पंढरपूर हे अवघ्या वारकऱ्यांचं माहेर आहे आणि असं माहेर आता आपण बघतोय की अगदी डोळ्यासमोर आहे। पुढच्या काही तासामध्ये आषाढी एकादशीचं दर्शन होणार आहे आणि याच दर्शनासाठी या सगळ्या वारकऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे। कॅमेरामन अक्षय खरमाळेसह गोविंद शेळके, एबीपी माझा, पंढरपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।